धाड बुलढाणा जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण गेले होते जीव मुठीत घेऊन। कारण शाळेतील बाथरूममध्ये साचलेली घाण, बंद नाले आणि दुर्गंधीचं साम्राज्य हे चित्र पाहून पालक, शिक्षक आणि विद्यार्थी संतप्त झाले। या सर्व घाणीतून एक नाव वारंवार पुढे येतंय, माजी ग्रामसेवक। कित्येक दिवस तक्रार करूनही बोबडे साहेब गप्प खुर्चीवर बसून दुर्लक्ष करत राहिले। ग्रामस्थ थेट म्हणतात साहेबांना शाळेची चिंता नव्हतीच, पण आता आला नवा ग्रामसेवक आणि काय आश्चर्य, ज्या घाणीकडे महिने दुर्लक्ष झालं ती घाण इंगळे साहेबांनी डोक्यावर घेतली आणि एका दिवसात साफसफाई, नाली सफाईचं काम पूर्ण करून दाखवलं। ग्रामस्थांचा एकच सूर, घाण बोबडेनं केली आणि इंगळेनं ती डोक्यावर घेतली। मुलांच्या आरोग्याशी खेळ करणारे अधिकारी हेच खरे गुन्हेगार असा प्रश्न जनतेत पडतो। धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा। राज्य सरकारने घेतलेल्या नवीन दारू परवाने धोरणाविरोधात आता महिलांचा संताप उफाळून आलाय। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील बचत गटांच्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोस्ट कार्ड पाठवत दारू परवाने रद्द करण्याची कळकळीची मागणी केली आहे। या महिलांचा आरोप आहे की या धोरणामुळे घराघरात व्यसनाचा थैमान माजेल, कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि महिलांचं जीवन अधिकच कठीण होईल। त्यातच यावर्षी पावसाचं गणित कोसळलेलं, शेतीचं उत्पादन कमी आणि शेतमालाला भाव नाही अशा स्थितीत सरकारने नवीन दारू परवाना देणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी महिलांची तीव्र भावना आहे। अर्चना पाटील, निर्मला चव्हाण, लक्ष्मीबाई ठाकरे, उषाबाई ठाकरे यांच्यासह इतर महिलांनी स्पष्ट इशारा दिलाय की सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल। हा आवाज केवळ निमगुळचा नाही तर संपूर्ण ग्रामीण भागातील महिलांचा अस्वस्थ होणारा आवाज आहे, जो सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा। दारूचा परवाना मिळालेला असतो पण कुटुंबाचा परवाना हरवलेला असतो, हे सरकार विसरू नये। नमस्कार। राज्य सरकारने दारू विक्री परवाने हे सध्या देण्याचं ठरवलं आहे, त्याचा निषेध म्हणून निमगुळचे बचत गटाची महिला या मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवून दारू परवाने रद्द करा ही मागणी करत आहेत। नुकतेच राज्य सरकारने दारू परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या परवान्यामुळे बऱ्याच वेळेला एक ग्रामीण भागातील शेतकरी महिला हतबल होत असतात। आता सध्या पावसाळ्यामध्ये पाऊस सुद्धा नाही, शेतकरी यांना बऱ्याच वेळेला शेतीसाठी किंवा घरासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो असतो आणि शेतमालाला सुद्धा भाव नाहीत, शेतकरी हवालदिल झालेले आहेत। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या या घरच्या कुटुंबियांना किंवा घरच्या पुरुषाला जर व्यसन लागलं तर त्यामुळे फार मोठे दुष्परिणाम निर्माण होत असतात। त्यामुळे बऱ्याच वेळा घरात कलह निर्माण होतात किंवा आत्महत्येसारखे प्रमाण निर्माण होत असतात किंवा बऱ्याच वेळेला मोठमोठे आजार आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो। त्यामुळे निमगुळ येथील बचत गटाची महिला मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून या राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे दारू परवाने देण्याचा तो रद्द करावा ही मागणी समस्त निमगुळ येथील बचत गटाच्या महिला या करत आहेत। तरी मुख्यमंत्र्यांनी त्वरित दारू परवाने देण्याचा निर्णय रद्द करावा ही मागणी आम्ही करत आहोत। रास्ता रोको आंदोलन धुळे। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे जिल्ह्यात आज एक मोठा आंदोलनात्मक पाऊल उचलण्यात आलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी आनंदखेडा येथील महामार्ग क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन केलं। हे आंदोलन अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं असून प्रशिक्षणार्थींनी आपली मागणी ठामपणे मांडली। कायम नोकरी आणि थकीत मानधनाची तात्काळ अंमलबजावणी या आंदोलनाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले। मात्र आंदोलनकर्त्यांचा स्पष्ट इशारा आहे, 25 ऑगस्ट 2025 रोजी आनंदखेडा इथं आमरण उपोषण छेडण्यात येईल। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे की त्यांनी शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सेवा दिली असून ती सेवा ग्राह्य धरून त्यांची नियमित नोकरी द्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आव्हानात्मक स्थितीतून प्रश्न सोडवण्यासाठी शासन पुढे येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रशिक्षण दिलं होतं, मुख्यमंत्री योजनेअंतर्गत 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं होतं. आपल्याला त्यांनी शब्द दिला होता, आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं, तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करू. विशेषतः ते आपल्याला 6,000, 8,000, 10,000 असे प्रशिक्षण भत्ता देत आहे. आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही 6 महिन्यानंतर 5 महिने वाढून दिले, 11 महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं. तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये 2001 साली जे वस्ती शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं लागले होते, त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना 2014 साली कायम केलं, म्हणजे परमानंट केलं. आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा 2 वर्ष जास्त शिकलेलो आहे. आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या, एवढी शासनाकडे विनंती करतो. जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते, त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही, आम्हाला कायम रोजगार दिला नाही, तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 24 ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे. 25 ऑगस्टच्या दिवशी या आनंद खेळामध्ये मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील. धुळे जिल्हा अधिकारी असतील, संस्थापक आहे, यांचं नियोजन आपल्याला सर्व प्राप्त झालं आणि त्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या त्या बऱ्याचशा मागण्या आहेत शासन स्तरावरील आहे, या माझ्या स्तरावरील मागण्या आमच्या उपायुक्तांना दिलं आहे. ते जिल्हाधिकारी साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, यांना सर्वांना आपण पत्रावर केलेलं आहे आणि आमच्या उपायुक्तांनी लगेच ते पत्र आज आयुक्तांना पाठवलेलं आहे आणि आयुक्त साहेब वरती नोमिनेट करतील तुमच्या मागण्या आणि पुढं काय आहे तर ते शासन स्तरावर निर्णय शासन स्तरावर घेतलेला आहे. एवढंच मी बोलतो आणि सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्या घटनात्मक मार्गाचा अवलंब करावा. हे जे रास्ता रोको वगैरे ह्या गोष्टी करू नये. आता तुम्ही सर्वजण आता शासकीय सेवेत तुम्हाला अनुभव आलेला आहे. आता 7, 8, 9 महिने झाले. तुम्ही ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या संवैधानिक पद्धतीने पुढे मागण्या करून तुम्ही त्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या स्तरावर जे पण काही विषय असतात आम्ही त्याच दिवशी ते सॉल्व्ह करतो. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शासन स्तरावर येणार तर त्या मागण्या आम्ही वरतीपर्यंत पोहोचू द्या. धुळे व महाराष्ट्रातील सर्व प्रत्येक आमच्या शासन आमचा मैदान आम्हाला 6+5 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं. आम्हाला उपासमारी येऊ नये म्हणून आम्हाला वेळेवर पगार द्यावा. दुसरी गोष्ट 2001 मध्ये जसं तुम्ही वस्ती शाळेमध्ये कमी शिकलेल्या मुलांना घेतलं होतं आणि त्या लोकांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि त्यांना 2014 मध्ये कायम केलं. तर त्याच प्रकारे आम्हाला सुद्धा रोजगाराची गरज आहे. शासनाने पितृत्व म्हणून मुलांवर दया करावी. त्या कायद्यानुसार आम्हाला सुद्धा त्याच आस्थापनावर आम्ही ज्या आस्थापनावर काम करतो आहे आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्हाला त्याच ठिकाणी कामाला रुजू करून घ्यावं. आमचं काम नियमित करावं, आम्हाला कायम करावं. त्यानंतर आम्हाला पोस्टाद्वारे आमचं शिक्षण घ्यावं आणि आम्ही शिक्षक आता काही शिक्षक म्हणून आहेत, काही इंजिनियर म्हणून आहेत, प्रत्येक आस्थापनावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यापर्यंत पोहोचतोपर्यंत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून पोस्टाद्वारे शिक्षण घेऊन आम्हाला तिथं त्या जागेवर रुजू करावं. तोपर्यंत तुम्ही आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्हाला कायम नोकरी द्यावी असं शासनाकडे विनंती करतो आणि तुम्ही इथं आमच्यापर्यंत आले आणि आमचा संदेश शासनापर्यंत घेऊन जाणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन इथंच थांबवतो. जय हिंद.